तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पालक धिरडं. याला हिंदीमध्ये चिला आणि मराठीमध्ये धिरडं असं म्हणतात. तर हा पालक चिला आपण बनवताना यामध्ये बीट ॲड केलेला आहे. तर ही रेसिपी पौष्टिक त्याचबरोबर अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. तर मुलांना कळणारही नाही यामध्ये बीट आणि पालक आहे ते. तर आपण ही रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अशा प्रकारे छान असा पालक धुवून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे फक्त पालकची पानं घ्यायची आहेत, खालचे देठ नाही. त्यामुळे मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्व भाज्या बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे सुरुवातीला पालक अशा प्रकारे कट करून घेणार आहे. तर आपण ह्या भाज्या पूर्ण तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये तुम्ही अगदी बारीक अशा कट करून घेऊ शकतात किंवा मग अशा प्रकारे हातानेही अगदी बारीक कट करून घेऊ शकता. तर मी इथे सुरुवातीला पालक अशा प्रकारे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर फूड प्रोसेसरमध्ये अगदी छान असा बारीक कट करून घेऊया. त्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. तर मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, तेही मीडियम साईजचे. तर एक गड्डी पालकसाठी आपण अशा प्रकारे 2 कांदे घेऊ शकतो. अगदी छान असा सॉफ्ट आपला चिला इथे तयार होतो. तर आपण हे फूड प्रोसेसरमध्ये पूर्ण बारीक करून घेऊया. त्यानंतर आपण इथे टोमॅटोही अशा प्रकारे कट करून घेऊया. त्यानंतर मी 1 टोमॅटो आणि 1 बीट घेतलेला आहे. तुमची क्वांटिटी किती आहे भाजीची त्यानुसार तुम्ही या भाज्या कमी जास्त करून घेऊ शकता. तर आपण इथे पूर्ण कट केलेल्या भाज्या सुरुवातीला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मी इथे सुरुवातीला पालक ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, बीट हे अगदी बारीक छान असं कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही अगदीच हाताने बारीक कट करून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर 1 गड्डी लसूण, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण इथे 1 कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप असं बेसन पीठ, दोन्ही अगदी समप्रमाणात घ्यायचं आहे. हाफ टी-एस-पी जिरे, 1/4 टी-एस-पी हळद, चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. तर आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया. मी सुरुवातीला इथे 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत. त्या इथे ॲड करून घेतलेल्या आहेत. हव्या तर तुम्ही इथे अगदी बारीक कट करूनही ॲड करू शकता किंवा मग लाल तिखटही वापरू शकता. तर मी इथे 1 कप असं पाणी सुरुवातीला ॲड केलेलं आहे. मला हे मिश्रण अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येण्यासाठी 2 कप एवढं पाणी लागलेलं आहे. तर आपण इथे अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत आपण पिठाची कन्सिस्टन्सी तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे त्याऐवजी पत्ताकोबीही वापरू शकता किंवा मग अगदी मेथीच्या भाजीपासून अशा प्रकारे धिरडे तयार करून घेऊ शकता. तर आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे. 10 मिनटं रेस्ट केल्यानंतर आपण इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती हे धिरडे तयार करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर डोशाचा तवा वगैरे असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता. सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. अगदी सुरुवातीला 2-3 धिरडे बनवताना तेल लावलं की अगदी पटकन असे निघतात. तर अशा प्रकारे पळीने आपण हे धिरडा टाकून घेणार आहोत. तर हे मी अगदी छान असं पूर्ण तवा किंवा पॅन भरून अशा प्रकारे पालक धिरडा टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतोय आहे. तर पूर्ण साईडने अशा प्रकारे पॅन फिरून आपण धिरडा साईड सोडेल इतपत असा भाजून घ्यायचा म्हणजे एकसारखा असा उलटला जातो. तर हे पूर्ण धिरड्याने इथे साईड सोडलेल्या आहेत. आपण हा पलटवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा भाजला आहे. जर आपण अशा प्रकारे कोणताही खूप जास्त पाणी मिक्स करून करणारा पदार्थ असेल तर अशा प्रकारे पॅन किंवा तवा फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी परफेक्ट असा पचल्या जातो, भाजल्या जातो आणि आपण जेव्हा हा पलटतो त्यावेळेस बिलकुलही फाटत तुटत वगैरे नाही. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला इथे धिरडा तयार झालेला आहे. आपण दुसरी बाजूही पाहून घेऊया. तर इथे छान असं वरती तेल वगैरे लावून घ्यायचं म्हणजे अगदी खायलाही टेस्टी लागतो. तर कलर खूपच सुंदर असा आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी इथे राहिलेले पालक धिरडे करून घेतलेले आहेत. तर आपण ही रेसिपी अगदी छान अशी पाहिलेली आहे. त्याचबरोबर पौष्टिक आणि इन्स्टंट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आपली पालक धिरड्याची म्हणजे पालक चिल्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, कुठेही थोडीफार जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.